आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या माध्यमातून मला कच्छपासून ते कोहिमापर्यंत आणि काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत देशभरातल्या नागरिकांना पुन्हा एकदा नमस्कार करण्याची संधी मिळते आहे. हे माझं सौभाग्य आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार. आपल्या देशाची विशालता आणि विविधता यांचं स्मरण करणं, त्याला वंदन करणं म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. आणि या विविधतेचा अनुभव घेण्याची संधी तर नेहमीच आगळी अनुभूती देणारी, भावविभोर करणारी असते, आनंददायी असते. तो अनुभव म्हणजे एक प्रकारे प्रेरणा पुष्प असतो. काही दिवसांपूर्वी मी दिल्लीमधल्या हुनर हाटमध्ये म्हणजे एका छोट्याशा प्रदर्शनात आपल्या देशाची विशालता, संस्कृती, परंपरा, खाद्य संस्कृती आणि भावभावना यांच्यामधल्या विविधतेचं जणू दर्शन घेतलं. पारंपरिक वस्त्र, हस्तशिल्प, जाजम, गालिचे, वेगवेगळी भांडी आणि पितळी वस्तू, पंजाबची फुलदाणी, आंध्र प्रदेशची शानदार चर्म उत्पादनं, तमिळनाडूची सुंदर पेंटिंग्ज, उत्तर प्रदेशची पितळी उत्पादनं, भदोहीचे गालिचे, कच्छमधल्या तांब्याच्या वस्तू, अनेक प्रकारची वाद्य, अशा अगणित वस्तू तिथे होत्या. त्यामधून समग्र भारताची कला आणि संस्कृती यांची झलक दिसत होती. इतकंच नाही तर ह्या वस्तू बनवण्यामागे शिल्पकारांची असलेली साधना, त्यांनी केलेले अथक परिश्रम आणि आपल्यामध्ये असलेल्या कौशल्याविषयी त्यांना असलेलं प्रेम यांच्या कथा ऐकल्या तर लक्षात येतं की हे सगळं काही खूप प्रेरणादायी आहे. हुनर हाटमधल्या एका दिव्यांग महिलेचं बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला. त्यांनी मला सांगितलं की आधी त्या फुटपाथवर आपली चित्र, पेंटिंग्ज विकत होत्या, परंतु हुनर हाट बरोबर जोडल्यानंतर त्यांचं तर जीवन पूर्णपणे बदलून गेलं. आज मितीला त्या केवळ आत्मनिर्भर नाहीत, तर त्यांनी स्वतःचं एक घरकुलही खरेदी केलं आहे. हुनर हाटमध्ये मला अनेक शिल्पकारांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. हुनर हाटमध्ये सहभागी होणाऱ्या कारागिरांमध्ये 50% जास्त महिला कलाकार आहेत, अशी माहिती मला यावेळी दिली गेली. आणि गेल्या 3 वर्षांमध्ये हुनर हाटच्या माध्यमातून जवळपास 3 लाख कारागीर, शिल्पकार मंडळींना रोजगाराच्या अनेक संधी मिळाल्या आहेत. हुनर हाट म्हणजे कलेच्या प्रदर्शनासाठी एक उत्तम व्यासपीठ तर आहेच, आणि त्याच्या जोडीला हाटमुळे लोकांच्या स्वप्नांनाही पंख देण्याचं काम होत आहे. ही अशी जागा आहे की इथे दिसणाऱ्या आपल्या देशाच्या विविधतेकडे दुर्लक्ष करणं कुणालाही अशक्य आहे. अर्थात प्रत्येकाची नजर या दुर्लभ विविधतेकडे जाणारच आहे. शिल्पकला तर आहेच आहे, त्याच्या जोडीला खाद्यपदार्थांचीही विविधता आहे. तिथे एका रांगेमध्ये इडली डोसा, छोले भटुरे, दाल बाटी, खमण खांडवी, आणखी असे कितीतरी अगणित पदार्थ होते. मी स्वतः तिथे बिहारच्या लिट्टी चोखा या चविष्ट पदार्थाचा आनंद घेतला. खूप चवीनं आणि खुशीनं हा पदार्थ मी खाल्ला. भारताच्या प्रत्येक भागामध्ये अशा प्रकारचे मेळावे, जत्रा, प्रदर्शनं यांचं आयोजन करण्यात येत असतं. भारत नेमका कसा आहे हे समजून घेण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी ज्या ज्या वेळी आपल्याला संधी मिळते त्या त्या वेळी आपण जरूर गेलं पाहिजे. एक भारत श्रेष्ठ भारत म्हणजे काय हे मनापासून जगण्यासाठीच तर अशा संधी असतात. यामुळे तुम्ही केवळ देशाच्या संस्कृती आणि कला यांच्याशीच जोडले जाणार असं नाही, तर तुम्ही देशातल्या परिश्रमी कारागिरांची कला, विशेषतः महिलांच्या समृद्धीमध्येही आपलं योगदान देऊ शकणार आहात. त्यामुळे अशा प्रदर्शनांना सर्वांनी
जरूर जावं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशाला महान परंपरा लाभली आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो वारसा दिला आहे, जे शिक्षण दिलं आहे आणि आपल्याला जी दीक्षा मिळाली आहे, त्यामध्ये प्रत्येक जीवमात्रांविषयी दयेचा भाव आहे. निसर्गाविषयी अपार प्रेम आहे. या सर्व गोष्टी एक प्रकारे आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत. भारतातल्या या वातावरणाचं आतिथ्य घेण्यासाठी संपूर्ण दुनियाभरातले विविध प्रजातींचे पक्षीही दरवर्षी आपल्या देशात येतात. त्यामुळेच संपूर्ण वर्षभर भारत स्थलांतरित पक्ष्यांचं घरकुल बनत असतो. भारतामध्ये जवळपास 500 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे जातींचे पक्षी दरवर्षी देशाच्या विविध भागांमध्ये येत असतात असं सांगण्यात येतं. गेल्या काही दिवसात गांधीनगरमध्ये COP13 कन्व्हेन्शन झालं. त्यामध्ये या विषयावर खूप मोठ्या प्रमाणावर चिंतन झालं, मनन झालं, मंथनही झालं. आणि भारतानं जे जे प्रयत्न केले आहेत त्यांचं खूप कौतुकही झालं. मित्रांनो, आगामी 3 वर्षांपर्यंत स्थलांतरित पक्षी यांच्याविषयी होणाऱ्या COP कन्व्हेन्शनचं अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या देशाला ही जी संधी मिळाली आहे त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. याविषयी आपल्याला काही सुचवायचं असेल तर ते जरूर कळवा. COP कन्व्हेन्शन विषयी आता आपली चर्चा सुरूच आहे. त्यामुळे माझं लक्ष मेघालयशी संबंधित एका महत्त्वाच्या माहितीकडे गेलं. अलीकडेच जीवशास्त्रज्ञांनी माशाची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे. या प्रजातीचे मासे मेघालयामधल्या गुहांमध्येच सापडतात असा शोध या शास्त्रज्ञांनी लावला आहे. हे मासे गुहांमधल्या जमिनीच्या आत वास्तव्य करणाऱ्या जलजीवांमध्ये सर्वात मोठे आहेत असं सांगण्यात आलं. हे मासे जमिनीच्या खाली अगदी खोल खोल अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात. त्यांच्यापर्यंत प्रकाश किरण फार क्वचित पोहोचतात. इतक्या खोल गुहांमध्ये इतके मोठे मासे कसे काय जिवंत राहू शकतात याचं संशोधकांनाही खूप नवल वाटतंय. एकूणच काय, आपला भारत आणि विशेष करून मेघालय म्हणजे दुर्मिळ प्रजातींचं घर आहे असं म्हणता येईल. आणि अर्थातच ही खूप सुखद गोष्ट आहे. हे मासे सापडणं म्हणजे भारतातल्या जैवविविधतेला एक नवं परिमाण देणारी घटना आहे. आपल्या आजूबाजूला अशा खूप नवलपूर्ण गोष्टी असतात. त्या अजूनही आपल्याला सापडलेल्या नसतात. त्यामुळे अशा आश्चर्यजनक गोष्टींचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी संशोधनाची उर्मी असणं गरजेचं आहे. महान तमिळ कवयित्री अव्वैयार यांनी लिहिलं आहे, कटरदू कैमण अलवे आनालुम कल्लाददू उलगलवू. याचा अर्थ असा आहे की आपण जे काही जाणतो ते केवळ मूठभर वाळू एवढंच आहे, पण आपल्याला जे माहिती नाही ते मात्र एकूणच या संपूर्ण ब्रह्मांडा समान आहे. या देशाच्या विविधतेविषयीही अगदी असंच आहे. आपण जितकं जाणून घेऊ तितकं कमीच आहे. आपली जैवविविधता म्हणजे तर संपूर्ण मानवतेसाठी अनोखं भांडार आहे. आपण हा खजिना जतन केला पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्याचं संवर्धनही करायचं आहे. माझ्या प्रिय युवा मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशातल्या मुलांमध्ये, युवकांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याविषयी आवड सातत्यानं वाढत आहे. अंतराळामध्ये उपग्रहांचं विक्रमी प्रक्षेपण केलं जात आहे. या क्षेत्रामध्ये नवनवीन विक्रमांची नोंद होत आहे. आपल्या अंतराळ मोहिमा म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय बनल्या आहेत. ज्यावेळी चांद्रयान 2च्या प्रक्षेपणाच्या वेळी मी बंगळुरूमध्ये होतो त्यावेळी मी पाहिलं की तिथे उपस्थित असलेल्या मुलांमध्ये असलेला उत्साह वाखाणण्यासारखा होता.
अपरात्रीही झोपेचं नामोनिशाण त्यांच्या डोळ्यावर नव्हतं. जवळपास पूर्ण रात्रभर ही मुलं एक प्रकारे जागीच होती. त्यांच्यामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवसंकल्पना यांच्याविषयी किती उत्सुकता होती हे आपण कधीच विसरू शकणार नाही. मुलांच्या, युवकांच्या या उत्साहाला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यातल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला अधिक पोषण देण्यासाठी आता आणखी एक नवीन व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आता आपण श्रीहरिकोटा इथून होणाऱ्या रॉकेटचं प्रक्षेपण अगदी समोर बसून पाहू शकणार आहात. अलीकडेच ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी खास व्हिजिटर गॅलरी म्हणजे अभ्यागतांचा कक्ष बनवण्यात आला आहे. या कक्षामध्ये 10,000 लोकांना बसण्याची सुविधा आहे. इस्रोच्या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकच्या माध्यमातून आता ऑनलाईन बुकिंगही करता येणार आहे. अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना रॉकेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहलही घेऊन जात आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. सर्व शाळांच्या प्राचार्यांना आणि शिक्षकांना माझी विनंती आहे की आगामी काळात त्यांनी या सुविधेचा जरूर लाभ घ्यावा. मित्रांनो, आज मी आपल्याला आणखी एक रोमांचक माहिती देऊ इच्छितो. नमो ॲपवर झारखंडमधल्या धनबादचे रहिवासी पारस यांनी नोंदवलेलं मनोगत मी वाचलं. इस्रोच्या युविका या कार्यक्रमाविषयी मी आपल्या युवा मित्रांना काही सांगावं असं पारस यांना वाटतंय. युवा वर्गाला विज्ञानाशी जोडण्यासाठी युविका हा अतिशय प्रशंसनीय उपक्रम इस्रोनं सुरू केला आहे. 2019 मध्ये हा कार्यक्रम शालेय वर्गातल्या मुलांसाठी सुरू करण्यात आला. युविका याचा अर्थ आहे युवा विज्ञानी कार्यक्रम. हा कार्यक्रम म्हणजे आमचं व्हिजन आहे. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन याला अनुरूप या कार्यक्रमाची रूपरेखा तयार केली आहे. या कार्यक्रमामध्ये तुमची परीक्षा झाल्यानंतर म्हणजे मुलांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांमध्ये जाऊन अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान आणि त्याचा प्रत्यक्षात केला जाणारा वापर यांच्याविषयी शिक्षण आणि माहिती घेता येणार आहे. जर आपल्याला या प्रशिक्षणाविषयी आणखी काही माहिती हवी असेल आणि असं प्रशिक्षण घेणं किती रोमांचक आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मागच्या वर्षी ज्यांनी या प्रशिक्षण वर्गाला उपस्थिती लावली आहे त्यांचे अनुभव आपण सर्वांनी नक्की वाचावेत. आणि आपल्यालाही या प्रशिक्षण वर्गाला जाण्याची इच्छा असेल तर इस्रोशी संबंधित युविकाच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणीही आपण करू शकता. माझ्या प्रिय युवा मित्रांनो, आपल्यासाठी या संकेतस्थळाचं नाव मी सांगतो, ते आपण लिहून घ्या आणि आजच या संकेतस्थळाला अवश्य भेटही द्या. ते नाव आहे www.yuvika.isro.gov.in www.yuvika.isro.gov.in घेतलंत ना लिहून आपण? माझ्या प्रिय देशवासियांनो, दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी लडाखच्या अतिशय सुंदर डोंगर दऱ्यांच्या साक्षीनं एक ऐतिहासिक घटना घडली. लेह इथल्या कुशोक बाकुला रिम्पोची या विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या AN-32 या विमानानं ज्यावेळी हवेत उड्डाण केलं त्यावेळी इतिहासाचा एक नवा अध्याय लिहिला गेला. या विमानामध्ये 10% भारतीय बायोजेट म्हणजेच जैविक इंधनाचं मिश्रण वापरण्यात आलं होतं. विमानाच्या दोन्ही इंजिनांमध्ये अशा प्रकारच्या इंधनाचं मिश्रण पहिल्यांदाच वापरण्यात आलं. इतकंच नाही तर लेहमधल्या ज्या विमानतळावरून या विमानानं उड्डाण केलं तो विमानतळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातल्या
उंचावरच्या विमानतळांपैकी सर्वाधिक उंचीवरचा आहे. या घटनेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विमानात वापरलेलं बायोजेट इंधन हे अखाद्य वनस्पती तेलापासून बनवण्यात आलेलं आहे. भारतातल्या वेगवेगळ्या आदिवासी भागातून हे विशिष्ट इंधन खरेदी केलं आहे. या नवीन प्रयोगामुळे केवळ कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे असं नाही, तर कच्चं तेल आयात करण्यासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं. आता देशाची ही निर्भरता कमी होऊ शकणार आहे. इतकं प्रचंड काम करण्यासाठी अथक प्रयत्न करत असलेल्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो. विशेष म्हणजे CSIR आणि डेहराडूनच्या भारतीय पेट्रोलियम संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हे जैव इंधन वापरून विमान उडवण्याचं तंत्रज्ञान यशस्वी करून दाखवलं आहे. त्यांचं तर खास अभिनंदन. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे मेक इन इंडिया अधिक सशक्त होणार आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला नवा भारत आता जुन्या दृष्टिकोनातून वाटचाल करण्यासाठी तयार नाही. विशेष म्हणजे नवभारतामधल्या आमच्या भगिनी आणि माता तर त्यांच्या समोर येत असलेल्या सर्व आव्हानांशी अगदी सहज दोन हात करत आहेत. त्यामुळे संपूर्ण समाजामध्ये एक सकारात्मक परिवर्तन पाहायला मिळत आहे. बिहारमधल्या पूर्णियाची ही कथा देशभरातल्या लोकांना प्रेरणा देणारी आहे. या भागाला अनेक दशकांपासून महापूर, अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त बसतो. इथले लोक अनेक वर्षांपासून हा त्रास सहन करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये या भागात शेती करण्यासाठी आणि उत्पन्न मिळवण्यासाठी साधनसामुग्री जमा करणं हे खूप अवघड काम आहे. मात्र ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्णियाच्या काही महिलांनी एक वेगळाच मार्ग स्वीकारला. मित्रांनो, आधी या भागातल्या महिला तुती किंवा मलबेरी यांच्या झाडावर रेशीम किड्यांचं पालन करून रेशीम कोश तयार करत होत्या आणि ते विकत होत्या. त्यांना त्याचे खूपच कमी पैसे मिळत होते. मात्र त्यांच्याकडून घेतलेल्या कोशापासून रेशमाचा धागा बनवून चांगला नफा कमावणारी मंडळी होती. परंतु आज पूर्णियाच्या महिलांनी एक नवी सुरुवात केली आणि या भागाचं चित्रच पालटवून टाकलं. या महिलांनी सरकारच्या मदतीनं मलबरी उत्पादन समूह बनवले. त्यानंतर तुतीवर रेशीम किडे पालन करून त्यापासून रेशीम धागे तयार केले. इतकंच नाही तर या रेशमी धाग्यांपासून स्वतःच रेशमी साड्या तयार करायलाही प्रारंभ केला. आधी ज्या महिलांना रेशमी कोश विकून अगदी किरकोळ रक्कम हातात मिळत होती, त्याच कोशापासून बनवलेली साडी आता हजारो रुपयांना विकली जात आहे. आदर्श जीविका महिला मलबरी उत्पादन समूहाच्या या भगिनींनी जी कमाल करून दाखवली आहे, त्याचा परिणाम आता अनेक गावांमध्येही पाहायला मिळतो आहे. पूर्णियामधल्या अनेक गावच्या शेतकरी भगिनी आता केवळ साड्या बनवत नाहीत, तर अनेक मोठमोठ्या मेळाव्यांमध्ये, प्रदर्शनांमध्ये आपले स्टॉल लावून आपला माल विकतही आहेत. आजच्या महिला म्हणजे नवशक्ती आहेत. नवीन विचारांच्या बरोबरीनं त्या नवनवीन ध्येय प्राप्त करीत आहेत, याचं हे उदाहरण आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या देशातील महिला, आमच्या कन्या उद्यमशील आहेत. त्यांच्याकडे असलेलं धाडस हे प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसतील. त्यावरूनच लक्षात येतं की आजच्या कन्या जुन्या अनावश्यक बंधनांना बाजूला सारून नवीन उंची प्राप्त करत आहेत. आज मी आपल्याबरोबर 12 वर्षांची कन्या काम्या कार्तिकेयन हिच्या यशाविषयी चर्चा करू इच्छितो. काम्यानं फक्त 12 वर्ष वय असताना माउंट अंकागुआ शिखर सर करण्यात यश मिळवलं आहे. हे दक्षिण अमेरिकेमधलं सर्वात उंच पर्वत शिखर आहे. या पर्वत शिखराची उंची जवळपास 7000 मीटर आहे. या महिन्याच्या प्रारंभी या सर्वात उंच शिखरावर यशस्वी चढाई करून तिथे आपला तिरंगा तिने फडकवला.
याचा प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल. देशाला गौरवान्वित करणारी काम्या आता एका नवीन मोहिमेवर आहे. त्या मोहिमेचं नाव आहे मिशन साहस. या मोहिमेमध्ये सर्व खंडातली सर्वात उंच पर्वत शिखरं सर करण्याचं आव्हान ती स्वीकारणार आहे. या अभियानामध्ये तिला उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर स्कीइंगही करावं लागणार आहे. काम्याच्या या मिशन साहसला मी शुभेच्छा देतो. तसं पाहिलं तर काम्यानं जे यश मिळवलं आहे ते आपल्या सर्वांना फिट राहण्यासाठीही प्रेरणा देणारं आहे. इतक्या कमी वयामध्ये काम्या ज्या उंचीवर पोहोचली आहे त्यासाठी फिटनेस असणं खूप महत्वाचं आहे. अ नेशन दॅट इज फिट विल बी अ नेशन दॅट इज हिट. म्हणजेच जो देश फिट आहे तोच नेहमी हिट सुद्धा राहील. तसं पाहिलं तर आगामी महिने धाडसी साहसी खेळांसाठी खूपच उपयुक्त आहेत. भारताची भौगोलिक रचना अशी आहे की आपल्या देशात साहसी क्रीडा प्रकारांना अनेक संधी आहेत. एकीकडे उंच उंच डोंगर आणि दुसरीकडे दूर दूरपर्यंत पसरलेलं वाळवंट आहे. एकीकडे अगदी घनदाट जंगल आहे तर दुसरीकडे समुद्राचा अथांग विस्तार आहे. म्हणूनच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याला जी कोणती जागा आवडेल, जे करावंसं वाटेल ते निवडा आणि आपल्या जीवनाला धाडस साहसाची जरूर जोड द्या. आयुष्यात साहसीपणा तर असलाच पाहिजे. तसं पाहिलं तर मित्रांनो, अवघी 12 वर्षांची कन्या काम्या हिच्या साहसाची यशाची कथा ऐकल्यानंतर आता ज्यावेळी तुम्ही 105 वर्षांच्या भागीरथी अम्मा यांची यशोगाथा ऐकाल तर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल. मित्रांनो, जर आपण जीवनात प्रगती करू इच्छिता, विकास करू इच्छिता, काही विशेष करून दाखवू इच्छित असाल तर सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे आपल्यामध्ये असलेला विद्यार्थी नेहमीच जागा ठेवला पाहिजे. 105 वर्षांची भागीरथी अम्मा आपल्याला हीच प्रेरणा देते. आता आपण विचार कराल की या भागीरथी अम्मा कोण बरं? भागीरथी अम्मा केरळमधल्या कोल्लममध्ये राहतात. खूप लहान असताना त्या आईविना पोरक्या झाल्या. अगदी लहान वयातच त्यांचा विवाह झाला. नंतर पतीचंही निधन झालं. परंतु भागीरथी अम्मानं या संकटाला मोठ्या धैर्यानं तोंड दिलं. त्या कधीच रडत बसल्या नाहीत. अगदी 10 वर्षांपेक्षा लहान असतानाही त्यांना शाळा सोडावी लागली आणि आता वयाच्या 105व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा शालेय शिक्षण घ्यायला प्रारंभ केला. इतकं वय झालेलं असलं तरीही अम्मांनी 4थीची परीक्षा दिली आणि परीक्षेच्या निकालाची त्या आतुरतेनं वाट पाहू लागल्या. त्यांना परीक्षेत 75% गुण मिळाले. इतकंच नाही तर गणितामध्ये त्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले. आता अम्मांना आणखी पुढची परीक्षा देण्याची इच्छा आहे. भागीरथी अम्मा यांच्यासारखे लोक तर या देशाची ताकद आहेत. असे लोक तर प्रेरणेचे खूप मोठे स्रोत असतात. आज मी या भागीरथी अम्मांना विशेष प्रणाम करतो. मित्रांनो, जीवनात काही विपरीत प्रसंग आले तर आपल्याकडे असलेलं धैर्य, आपल्याकडे असलेली इच्छाशक्ती कोणतीही परिस्थिती बदलवून टाकते. अलीकडेच मी एक अशीच कथा वाचली, ती आपल्याशी शेअर करू इच्छितो. ही कथा आहे मुरादाबादच्या हमीरपूर या गावामध्ये राहणाऱ्या सलमानची. सलमान हा जन्मापासूनच दिव्यांग आहे. त्याचे पाय काही त्याला साथ देत नाहीत. हा त्रास असतानाही सलमाननं हार मानली नाही. त्यानं स्वतःचं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर असाही निश्चय केला की यापुढे आपल्यासारख्या दिव्यांग मित्रांनाही मदत करायची. एकदा ठरवलं की मग काय. सलमाननं आपल्या गावामध्येच चप्पल आणि डिटर्जंट बनवण्याचं काम सुरू केलं. पाहता पाहता त्याच्या जोडीला 30 दिव्यांग साथीदारही आले.
इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. सलमानला स्वतःला चालायला त्रास होत होता, तरीही त्यानं इतरांना चालायला कोणताही त्रास होऊ नये, इतरांचं चालणं सोपं व्हावं, अशी चप्पल बनवण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सलमाननं आपल्या बरोबरच्या दिव्यांगजनांना स्वतःच प्रशिक्षणही दिलं. आता या सर्वांनी मिळून चपलांची निर्मिती सुरू केली आहे आणि तयार मालाची विक्री सुद्धा ते करत आहेत. स्वतः परिश्रम करून या लोकांनी केवळ स्वतःसाठी रोजगार उपलब्ध करून घेतला नाही, तर आपल्या कंपनीला नफ्यामध्ये आणलं आहे. आता हे सर्व लोक मिळून दिवसभरामध्ये 150 जोड्या चपला तयार करतात. सलमाननं यावर्षी 100 दिव्यांगांना रोजगार देण्याचा संकल्पही केला आहे. सलमान आणि सहकारी मंडळींचं धैर्य, त्यांची उद्यमशीलता यांना मी सलाम करतो. अशीच संकल्पशक्ती गुजरातमधल्या कच्छ भागातल्या अजरक गावातल्या लोकांनीही दाखवली आहे. सन 2001 मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर सर्व लोक गाव सोडून जात होते. त्याचवेळी इस्माईल खत्री नावाच्या व्यक्तीनं गावामध्येच राहून अजरक प्रिंट ही आपली पारंपरिक कला जोपासण्याचा, तिचं संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. मग काय, पाहता पाहता नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून बनलेली अजरक कला सर्वांना मोहवून टाकू लागली. आता हे संपूर्ण गाव हस्तशिल्पाच्या आपल्या पारंपरिक कृतीनं जोडलं गेलं आहे. गावकरी वर्गानं केवळ शेकडो वर्षांची आपली जुनी कला जोपासली आहे असं नाही, तर त्याला आता आधुनिक फॅशनचीही जोड दिली आहे. आता खूप मोठमोठे नामांकित डिझायनर, मोठमोठ्या संस्था अजरक प्रिंटचा वापर करतात. या गावातल्या परिश्रमी लोकांमुळे आज अजरक प्रिंट हा एक मोठा ब्रँड बनत आहे. संपूर्ण जगभरातून मोठमोठे खरेदीदार या प्रिंटचं कापड खरेदी करण्यासाठी आकर्षित होत आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशभरामध्ये महाशिवरात्रीचं पर्व साजरं केलं गेलं. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने देशाचं चैतन्य जागृत व्हावं. महाशिवरात्रीला भोले बाबांनी दिलेल्या आशीर्वादाची कृपा आपल्या सर्वांवर कायम राहावी. आपल्या सर्व मनोकामना शिवजींनी पूर्ण कराव्यात. आपण सर्वजण ऊर्जावान, आरोग्यदायी राहावं, सुखी राहावं आणि देशाविषयी आपल्या कर्तव्याचं सर्वांनी पालन करत राहावं. मित्रांनो, महाशिवरात्रीबरोबरच आता वसंत ऋतूची बहार दिवसांगणिक वाढत जाणार आहे. आगामी काही दिवसातच होळीचा सण आहे. त्यानंतर लगेचच गुढीपाडवाही येणार आहे. नवरात्रीचं पर्वही त्याला जोडून येणार आहे. रामनवमीचा उत्सव येणार आहे. उत्सव आणि सण आपल्या देशाच्या सामाजिक जीवनाचे अभिन्न भाग आहेत. प्रत्येक सणाच्या मागे कोणता ना कोणता सामाजिक संदेश दडलेला असतोच. हाच संदेश केवळ समाजालाच नाही, तर संपूर्ण देशाला एकतेच्या धाग्यामध्ये बांधून ठेवतो. होळीनंतर चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून भारतीय विक्रम नववर्षाचा प्रारंभही होत असतो. त्यासाठीही म्हणजेच भारतीय नववर्षाच्याही मी आपल्या सर्वांना आधीच शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, पुढच्या मन की बात पर्यंत तर मला वाटतं कदाचित विद्यार्थी परीक्षेत व्यग्र असणार. ज्यांच्या परीक्षा झालेल्या असतील ते अगदी मस्त असतील. म्हणून जे व्यग्र आहेत आणि जे मस्त आहेत त्यांनाही अनेक अनेक शुभेच्छा देतो. चला, या पुढची मन की बात करण्यासाठी आणि वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधण्यासाठी पुन्हा एकदा नक्की भेटू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.